महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरनं जोरदार चर्चा आणि घमासान सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती भाजपसह शिंदेंची शिवसेना आखत असल्याचं बोललं जात आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजित पवार यांची कोंडी करून महायुतीमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे। भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनं प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांची प्रचंड कोंडी झाल्याचं दिसतंय। आमदार नितेश राणेंनी मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरलेली भाषा राष्ट्रवादी काँग्रेसला रुचलेली नाही। त्यामुळे अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। भाजप आणि शिंदेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। मुस्लिम समाजाविरोधात भाजप आमदार नितेश राणेंनी सातत्यानं गरळ ओकली आहे। नितेश राणेंविरोधात अजित पवारांकडून दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली। नितेश राणेंबाबतच्या अजित पवारांच्या तक्रारीला भाजपकडून फारशी किंमत देण्यात आल्याचं दिसत नाही। देवेंद्र फडणवीसांकडून नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचं समर्थन करण्यात आलं। अजित पवारांची कोंडी व्हावी यासाठीच ही रणनीती वापरली जात असल्याचं बोललं जात आहे। कट्टर हिंदुत्व मान्य नसेल तर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं असा अप्रत्यक्ष संदेश दिला जातोय। भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत। भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये। ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात। आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील, गर्दन उडवतील। त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे। या देशातला अनेक त्यांच्या मित्रपक्षाने घेतलेला आहे। अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे। या सगळ्या बातम्या कल्पोकल्पित निराधार पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहे। राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवा स्वप्न बघणारे 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशा पैच्या बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरेंच्या रूपानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अवघा 1 खासदार निवडून आलाय। अजित पवारांनी बारामतीत मुस्लिम मतं वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही। त्यामुळे विधानसभेला मुस्लिम मतं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी अल्पसंख्याक उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। मात्र यामुळे भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेची अडचण होऊ शकते असं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देण्याच्या तयारीत आहे। एकूण जागांपैकी 10% जागांवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती आहे। मुंबईत 4 आणि MMR मध्ये 1 अशा 5 जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याचा विचार आहे। प्रत्येक विभागात 1 मुस्लिम उमेदवार देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे। बीड शहर, मालेगाव, धुळे आणि जळगाव मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देण्याचा विचार आहे। मला तर असं वाटतं की त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे। महायुतीमध्ये खिस्तान चाललेले आहे आणि लोटालोटी चाललेली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो। अजितदादाचे समर्थक कार्यकर्ते आहे, त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या महाविकास आघाडीवर मनापासून प्रेम करणारे काही लोक सोडण्याचा प्रयत्न करतात। मी आपल्याला विनंती करतो, अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे। भाजपनं 160 जागा तर शिंदेंच्या शिवसेनेनं 80 जागा लढवण्याचा चंग बांधलाय। त्यामुळे जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडले तर आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती भाजप आणि शिंदे गटानं रचल्याची चर्चा रंगली आहे। बघा, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे। मी गेल्या 6 महिन्यापासून सांगतो, अजून पुढे काय होतं ते बघा। भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे। आणि म्हणून राजकीय षडयंत्र, खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जातंय जाणून बुजून। विधानसभेला अजित पवार स्वबळावर लढले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसू शकतो। परिणामी अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं चक्रव्यूह रचल्याचं बोललं जात आहे। मात्र या चक्रव्यूहात अजितदादा पुरते अडकल्याचंही सांगितलं जात आहे।
त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज होऊन महायुतीतून बाहेर पडतील अशी चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.